पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। घरातील स्लॅब कोसळल्याने थोडक्यात 2 वृद्धांचा जीव वाचला। धोकादायक इमारतीत रहिवाशांचा जीव टांगणीला आला आहे। नेरूळ सेक्टर 8 मधील विश्वशांती सोसायटीमध्ये एका घरात स्लॅब कोसळल्याने सुदैवाने 2 वृद्धांचा जीव वाचला। मात्र 70 वर्षीय आजी जखमी झाल्या आहेत। घरातील हॉलमध्ये डोक्यावर असलेला स्लॅब अचानक कोसळल्याने घरातील फॅन पूर्णपणे वाकलेला होता। सिडको निर्मित असलेल्या या इमारतीला 40 वर्षे झाली असून सद्यस्थितीत ही इमारत धोकादायक परिस्थितीत पोहोचली आहे। महानगरपालिकेने अति धोकादायक इमारतीमध्ये या सोसायटीचा समावेश करूनही अद्याप नागरिक येथे राहत असल्याचे समोर आले आहे। येथील सोसायटी कमिटीमध्ये असलेला वाद आणि महानगरपालिकेच्या बोटचेपी धोरणामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या 210 कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे। नाही सर दिसते आपल्याला काय वादच नाही। ते कसं होतं यातमध्ये राहतं आणि पीपी बाहेरून करतो ना आपण आपल्याला चकाचक दिसतं पण चकाचक पण किती हे आहे ना विश्वशांती सोसायटी गेल्या 38 वर्ष झाली ती आमच्या सोसायटीला आम्ही इथे राहतात। आता बिल्डिंग जुनी झाल्यानंतर आम्ही याला रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही गेलो। रिडेव्हलपमेंटमध्ये आम्हाला कळलं की हे C1च्या हिशोबाने हा धोकादायक इमारत आहे आणि महानगरपालिकेने याला C1च्या हिशोबाने ऑडिट करून याला डिक्लेअरसुद्धा केलेलं आहे। आणि आम्ही काय केलं रीतसर आम्ही सर्वांना 210 घरात लोकांना आम्ही सोबत घेतला। आपला 79A सहनिबंधक यांच्या समोर आम्ही जाऊन ते जी प्रक्रिया आहे शासनाची ती आम्ही पूर्ण शासनाच्या नियमानुसार 79Aच्या परीने पूर्ण आम्ही बहुमताने हा रिडेव्हलपमेंटचा हे केला प्रक्रिया पूर्ण केली। त्याच्यानंतर टेंडरच्या हिशोबाने बिल्डरला नेमलं पण त्यानंतर नवीन कमिटी आल्यानंतर या सर्व गोष्टीला पालिकेच्या C1 डिक्लेअर असून सुद्धा सहनिबंधकचा प्रशासकीय असून सुद्धा या लोकांनी त्याला फेटाळलं त्याला हे केलं आणि आज कमिटीच्या वादामुळे आणि पालिकेचं दुर्लक्षामुळे हे आज घटना घडलेली आहे। आज उद्या परत ही घटना घटू शकते। आज नाही तर गोरगरीब इथे मरू शकतात आणि आम्ही जर खाली करायला गेलो तर बिल्डर आम्हाला भाडा देत होता। या नवीन कमिटीने ते भाडा पण थांबवलं आणि ते थांबवल्यानंतर गोरगरीब आपला जीवाचा धोका देऊन इथे राहायला थांबलात मजबुरी झाली त्यांची। आज परिस्थिती अशी झालेली आहे की लोक मरू शकतात पण कमिटीला काही सुद्धा नाही आहे। याच्यावर पालिका पण काही सुद्धा घेत नाही कारवाई काही करत नाही। जर पुढे अजून काही घटना घडली कुणाचं मरण काय कुठं धोकादायक काय नुकसान झाला याची जबाबदारी पालिकेने घ्यावी आणि या कमिटीने हा पूर्ण त्यांची जबाबदारी राहील आणि त्यांच्यावर माझा एकच मागणी आहे या कमिटीवर गुन्हा दाखल केला पाहिजे। नाही अशी घटना होऊ नये कोणाला जीव जाऊ नये ही आमची मनापासून इच्छा आहे। हिचं आत्तापर्यंत जे काय चालू होतं पालिकेने आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून आम्ही सांगितलं होतं की बाबा ही धोकादायक इमारत आहे। आमची प्रोसिजर सुरू होती का सोसायटीला कमीत कमी 3 वेळा पालिकेने नोटिसा दिल्या की तुम्ही खाली करा म्हणून। पण काही नवीन लोक आहेत जे लोकांना नवीन कमिटी जी आहे ती लोकांची दिशाभूल करते की स्ट्रक्चरल ऑडिट खोटं आहे वगैरे पण असं तर चॅलेंज करायचं असतं। लोक जीव मोठे धरून राहत आहेत। आत्तापर्यंत बिल्डरची निवड झाली होती DA झालेला आहे 79A झालेला आहे। सगळी प्रोसिजर पूर्ण झालेले असताना केवळ ह्युमॅनिटी तत्वावर बिल्डरने भाडं चालू केलं होतं पण नवीन कमिटीने कोणतंही कारण न देता ते भाडं बंद करायला लावलं। पण भाडं बंद करायचं कारण काय तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं त्याचं कारण काय त्याचं कोणतंही कारण ते इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना देत नाहीत। कोणता कागदपत्राचा व्यवहार होतो तो लोकांपर्यंत पोचत नाही। पालिका त्याचं काम करायला आलं तर पालिकेच्या लोकांना त्यांनी अडवून ठेवलं की बाबा हे काम करायचं नाही म्हणून पालिका पूर्णपणे त्यांचे प्रयत्न करताना आज एक स्लॅब पडला आहे तिकडे। अशी दुर्दैव घटना झाली ती बिचारी म्हातारी वाचली त्यातून। अशी घटना होऊ नये हा आमचा मनापासून सगळ्यांची इच्छा आहे की असं काय होऊ नको कोणी दुखापत व्हायला कोणा जीव जायला नको। ही जर जबाबदारी असेल तर ही पूर्णतः जबाबदारी नाही नवीन कमिटी आणि पालिकेची असेल कारण पालिकेने पण कारवाई करणं गरजेचं आहे। स्लॅब पडला ते संबंध इमारत जी आहे ती आता 38 वर्ष या सोसायटीला झालेली आहे तर त्यामुळे सगळ्या घरांमध्ये हाच प्रॉब्लेम सुरू आहे। कळलं कोणाचे नाही कोणाचे तरी स्लॅब पडत आहेत कोणाचे नाही कोणाचे तरी POP पडत आहे हे चालूच आहे। पण ते आणि हे सगळी लोक इथे जीव मुठीत धरून राहत आहेत। आमच्या पण थोडंसं हे पडलेलंच आहे पण त्यावेळेला पत्रे बित्रे सगळं होतं कळलं आणि हे आता हे रिडेव्हलपमेंट जी आहे ती 2 वर्षापूर्वी
2 वर्षापूर्वी हे जे सगळं आहे ते कमिटीने बहुमताने हे सगळं हे केलं, प्रक्रिया केली आणि 79A सुद्धा हे केलं. त्यानंतर PMC अपॉइंट केली, टेंडर वगैरे मागवून बिल्डरचे हे केलं. मोठी घटना घडली त्याला जबाबदार कोण? ह्याला उद्या नवीन कमिटी, कारण त्यांनी आत्ता हे सगळं बंद केलं आहे. त्याच्या आधी सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळ्या प्रक्रिया बिल्डरने आणि जुन्या कमिटीने सगळं व्यवस्थित सगळं लिगली केलेलं आहे, कळलं. आणि आता ही नवीन कमिटी आल्यानंतर हे सगळे प्रॉब्लेम सुरू झाले, कळलं. लोक सोडायला पण तयार झाले, ते आम्ही पण सोडलेले आहे. पण आता भाडं ह्यांनी थांबवल्यामुळे हे इथे राहणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत, कळलं. ते तेवढं भाडं भरून कसं हे राहू शकणार. आता आम्ही सुद्धा दोघंही रिटायर्ड आहेत, पण तरी पण भाडं FD मोडून हे करून आम्ही भाडं भरतो आहे. हां, मग हे जे आहे हे करणं चुकीचं आहे ना. हे सोसायटीने तुम्हाला निवडून देईल, पण सोसायटीच्या बाजूनी काम केलं पाहिजे ना. भाडं बंद करणं हे सगळ्यांच्या पोटावर पाय देण्या इतकं आहे.